सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सेकंड वरती संतोष आणि त्याला साथ देण्यासाठी फलंदाज हर्षला आपण पाहताय. जयेश वर्गना गोलंदाजच्या मार्कवरती. पहिला बॉल इथे कॅचची शक्यता. पहिल्याच बॉलवरती 7:59 मिनिटांनी पहिला बॉल रिलीज केला गेला आणि या पहिल्या बॉलवरती पहिली सफलता जयेश वर्गनाला मिळालाय. पहिला धक्का गॉन, मोठा धक्का. चला जाऊ दर्शनाला शिर्डीच लाडू. चला जाऊ दर्शनाला शिर्डीच लाडू. चला जाऊ दर्शनाला शिर्डीच लाडू. थँक्यू सो मच डीजे. पहिला धक्का पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत या ठिकाणी जयेश वर्गना या गोलंदाजाने. इथे जर पाहिलं तर पुढे टाकण्याचा प्रयत्न केला. स्विंग अँड मिस बॉलवरती बॅट व्यवस्थितरित्या आली नाहीये. बराच काल चेंडू हवेमध्ये राहिला गेला आणि डीप एक्सट्रा कव्हरला एक चांगला झेल पाहायला मिळालाय. आकाश धानवी वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधला टॉप 1 मधला येणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. इथे दाट शक्यता कॅचची झाले आणि ती कंप्लीट केलंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने. आणि अजून एक धक्का, मोठा धक्का टीम गिरीज या संघाला. आकाश धानवी बॅक टू द आउट गॉन. भक्त हे गाती तुझी भूपाली. रविकांत पाटील तुझी हाय. थँक्यू सो मच डीजे. काय खेळ दर्शवलाय. वाघोबा स्पोर्ट्स टिवरी म्हटलं तर एक बलाढ्य टीम आहे आणि या देखील टीम मध्ये जर बघितलं आपण तर चांगले खेळाडू पाहायला मिळत आहेत. सूरज मालेचा नेहमी उल्लेख केला जातोय. जयेश वर्गन आहेतच गोलंदाजीच्या मार्कवरती. नंतर कैलासला आपण पाहिलंय. निलेश परेड चांगले खेळाडू आहेत. मात्र इथे जर बघितलं आपण तर ही जी खेळपट्टी आहे ते अक्षरशः आता जयेश वर्गनाच्या प्रेमात पडले. बॅक टू बॅक 2 फलंदाज त्याने बाद केल्यात, ते देखील महत्वाचे फलंदाज. इथे हॅट्रिकची संधी निर्माण झाली होती. बॅटची मोठी कडा मात्र चेंडू निघून गेला एसटी रक्षकाच्या मागे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू उचलून फेकी करतील. तत्पुरती एक धाव कंप्लीट करण्याची मुभा मिळाली. इथून श्री गणेश झालाय. जवळजवळ 3ऱ्या बॉलवरती हा रन आपल्याला पाहायला मिळालाय. आता खेळपट्टीवरती थांबणं, धावा बनवणं बंधनकारक राहील या 2 फलंदाजांना. कारण की 50 धावा म्हटल्या होत्या ज्या वेळेला मनोगत व्यक्त केलं टॉसच्या वेळेस. त्यावेळेला गिरीश संघाचे कर्णधार म्हटले होते की 50 धावा हव्यात. आणि आता संतोष आणि आकाश या 2 फलंदाज जे होते ते लवकर बाद झालेत. कारण की त्यानंतर विचार पडला मनामध्ये की आता या धावसंख्या ज्या आहेत त्या बनवण्याचं नाव घेतील काय बाकीचे फलंदाज हे देखील पाहिलं जाईल. कारण की जयेश याने चांगलं काम केलंय. इथे अजून एक धक्का बसेल काय तर नाही असं उत्तर आलंय. निलेश थोडासा कमी पडलाय आणि त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू सीमारेषाच्या बाहेर त्या ठिकाणी पाठवला गेलाय. 6 धावांसाठी हर्षच्या माध्यमातून जबरदस्त स्ट्रोक. माझी मंदिराने न सोहला आई तुझा सजला. आज सोहला आई तुझा सजला. लाल गुलाला लाल गुलाला आई देऊल तुझा यो. थँक्यू सो मच डीजे. इथे प्रयत्न पाहायचे आहेत आपल्याला क्षेत्ररक्षकाचे काय झाले आहेत. चांगले प्रयत्न राहिले गेले होते. अक्षरशः जमिनी लगत पडले गेले. निलेश त्या ठिकाणी होते मात्र कॅच कॅरी करता आला नाहीये. इथे अजून एक मोठा फटका येईल काय. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे अजून एक धक्का लागलाय. जीवदानी गिरीज या संघाला पहिल्याच ओव्हरमध्ये जवळजवळ 3 धक्के बसल्यात. इथे जर बघितलं षटकाची सुद्धा झाली समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद झाल्यात आणि धावत संख्या 7 धावा धावफलकावरती. लाल
धन्यवाद डीजे. काय चांगला झेल पाहायला मिळालाय त्या ठिकाणी. मला वाटतं रोशन वझरे नावाचा क्षेत्ररक्षक तैनात होता. या खेळाडूची शैली अशी आहे की या खेळाडूला बोलताही येत नाहीये, ऐकताही येत नाहीये, मात्र कॉन्सन्ट्रेशन जे आहे या क्रिकेटवरती ते आतापर्यंत अतिशय जबरदस्त पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षामध्ये आतापर्यंत 100% एफर्ट तो नेहमी देत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. निश्चित ज्या काही क्रिकेटच्या पटलावरती ज्या काही मैदानाच्या आतमध्ये ज्या हालचाली होत आहेत त्याच्यावरती फक्त आधारित हे क्रिकेट त्या रोशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. करण आल्यात गोलंदाजीच्या मार्कवरती. लेफ्ट आर्मर आहेत, सातत्यपूर्व गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नेहमी करतायत. मग इथे जर पाहिलं आपण तर लेग स्टिकच्या बाहेर बॉल टाकला गेलाय गोलंदाज करणनं. इथे रेफर केलं गेलंय आणि अक्षरशः हे डिसिजन मला वाटते अंपायरने घेतलंय. येस, डिसिजन पेंडिंग आहे. थर्ड अंपायर पाहतील आणि आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतील. इट्स फेअर डिलिव्हरी. बरोबर स्टँडच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि त्या ठिकाणी हा येतोय डॉट बॉल. आदरणीय सन्मान्य कैलाची वर्गना दादांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. त्यानंतर आपण पाहतोय त्यांचे सहकारी आदरणीय सन्मान्य दादा या ठिकाणी आलेले आहेत. रंगनाथचे रंगनाथ दादा वर्गना यांचे सुद्धा खूप खूप आभार या ठिकाणी. दादा बसून घ्या. आपण पाहतोय अजून एक विकेट राहुल या ठिकाणी पडलाय. अगरी कोलंचे अगरी कोलंचे खांद्यावरची पलकी अगदी कोलंचे खांद्यावर आईची पालखी कारले डोंगरान फिरवते एक विराई गो कारले डोंगरान फिरवते एक विराई काढले डोंगरान मिरवते एक विराई गो काढले डोंगरान मिरवते इथे बघा कशा पद्धतीने चेंडू टाकला गेलाय गोलंदाज करणने. काय चांगला बॉल पाहायला मिळालाय. जशा शॉर्ट रनअपने हा गोलंदाजच्या मार्कवरती येतोय आणि लेफ्ट आर्मर आहेत. स्विंग चांगल्या पद्धतीचे टाकतायत आणि व्हेरिएशन आहे. मात्र यावेळेला जर बघितलं तर पूर्णपणे बीट केलं, बरोबर पायाच्या मध्ये चेंडू टाकलं, एस्टनला टार्गेट केलं गेलं आणि क्लीन बोल्ड केलं फलंदाज हर्षला. इथे माघारी परतावा लागणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विवेक आल्यात. आतापर्यंत लवकर धक्के बसले गेलेत. मला वाटतं अशोक त्या ठिकाणी बाद झाले होते. आता खोलवर टप्प्याचा बॉल आहे. समोरच्या दिशेने चेंडूला खेळला गेलाय. सूरज माळी पुढे सरसावले गेले. तत्पुरती एक धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. आतापर्यंत ज्या वेळेला टॉस जिंकला त्यावेळेला मात्र स्वीकारलं गेलं गोलंदाजी आणि ती गोलंदाजी उत्तम दर्जाची आतापर्यंत राहिलाय वाघोबा स्पोर्ट्स तिवरी या संघाच्या माध्यमातून. काय चांगला खेळ राहिलाय. लेफ्ट आर्मर आहेत मात्र राईट आर्म मध्ये विकेटचा मारा करतात. मात्र याही वेळेला काय जबरदस्त बॉल टाकला गेलाय. बरोबर दोन पायांच्या मधून चेंडू एस्टनचा वेध घेत आहेत. इथे फर्निचर डिस्ट्रॉय केल्या जात आहेत. फलंदाज राकेश चौधरीच्या अजून एक धक्का. थँक्यू सो मच डीजे. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि करणचं हवं तसं कौतुक करावं लागणार आहे कारण की 4 बॉलमध्ये 21 धाव दिलाय. इथे महत्वपूर्ण गोलंदाजी कशी करावी हे दाखवत असताना स्वतःला सिद्ध केलं गेलंय करणनं. तिवरी गावातील हे मैदान आहे आणि याच विभागाला बिलॉंग करणारा हा संघ आणि आज जर पाहिलं तर याच खेळपट्टीवरती जास्त सराव झाला असावा टिवरी या संघाचा.
त्यामुळेच हे जे प्रदर्शन आपण पाहताय ते नीट नेटकं पाहायला मिळालंय आतापर्यंत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर आल्यात. ऑफसिकच्या बाहेर बॉल आहे. इथे दाद मागितली होती खरं तर गोलंदाजाने, मात्र इथे पुन्हा एकदा पंच रेफर करतायत की हा चेंडू निश्चित पडलाय कुठे, एखादा लिगल बॉल असावा की मग ऑफसिकच्या खूप जास्त बाहेर असावा, हे देखील पाहिलं जाईल. डिसिजन आहे इट्स फेअर डिलिव्हरी. अजून एक चांगला बॉल, म्हणजे आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिले टीम आपण पाहताय वाघोबा स्पोर्ट्स टिवरी या संघाची. सागर सर, कालचा दिवस आठवलाय. कालच्या दिवसामध्ये जर बघितलं आपण तर कमी धावसंख्या प्रथमतः आपण पाहिली होती आणि जो संघ टॉस जिंकत होता तो संघ गोलंदाजी करत होता आणि कमी धावांपर्यंत समोरच्या संघाला तो थांबवत होता. नक्कीच आज सुद्धा तीच सुरुवात झाली, कारण की टिवरी संघाने सुद्धा टॉस जिंकला होता आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. हवेमध्ये अगेन द स्विंग खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटचा शतरक्षकाला चेंडूला टिपलं गेलं आणि फलंदाज, अजून एका फलंदाजचं पतन, फलंदाज बाद. थँक्यू सो मच. करण नायक या ठिकाणी कौतुक करावं लागणार आहे, कारण की दुसरं षटक ज्या वेळेला टाकलं गेलं त्यावेळेला फक्त एकच धाव दिले आणि त्यामध्ये महत्वाचे 3 गडी बाद केलेत. ही महत्वपूर्ण गोष्ट या मागच्या षटकातील राहिले गेले. करणचं एक जबरदस्त षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गेलं. जीवदानी गिरीश संघ नाराज करतायत, कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये टॉप 10 मध्ये रँकिंग करणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि या संघाकडून अपेक्षा होत्या खरं तर, आणि सध्याच्या घडीला प्रेक्षक मायबापांना थोडस नाराज केलं गेलंय. रोशन आल्यात गोलंदाजीच्या मार्कवरती. याच रोशनने एक चांगला झेल टिपला होता. इथे जर पाहिलं तर एक चांगला बॉल पाहायला मिळाला, लिगल बॉल आहे, कारण की ऑफसिकच्या बाहेर ही जी लेंथ आहे, लाईन आहे, रिदम आहे, टप्पा जो आहे तो अचूक पाहायला मिळालाय आणि ते फलंदाजाला बीट केलंय गोलंदाज रोशननं. 2 गोलंदाज आतापर्यंत पाहायला मिळाले टिवरी या संघाचे. चांगली गोलंदाजी राहिली, मात्र त्याच पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत रोशन आपल्याला पाहायला मिळतात. मात्र यावेळेला ऑफस्टिकच्या खूप जास्त बाहेर बॉल होता, व्हाईट बॉलचा इशारा पुचवला गेला, एकदा अतिरिक्त पाहायला मिळाली. समोरच्या संघाची धावसंख्या थोडीशी वाढली गेली, आतापर्यंत 9. बघा, तिसरं षटक चालू आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये जर बघितलं तर अजून सुद्धा डबल डिजिट या अंकावरती धावसंख्या गेलेली नाहीये. 9 धावा आतापर्यंत आहेत. कालच्या दिवसासारखी सुरुवात या ठिकाणी निश्चित झाली. इथे चांगला बॉल आहे, अपील दाद मागितले रोशननं, मात्र पाहिलं तर इथे एसटी रक्षकाच्या हातखंडामध्ये जाऊन चेंडू विसावला गेलाय. हा चेंडू जर पाहिला आपण तर लेंथ वरती पडून वेगवान तेजसर पाहायला मिळाला आणि एसटी रक्षक जिग्नेश हातामध्ये तो चेंडू जाऊन विसावला गेलाय. काल जर बघितलं आपण तर कालच्या 2 पहिल्या मॅचेस आणि त्या मॅचेस मध्ये 2 संघ जर पाहायला मिळाले ते दोन्हीही संघ मात्र ऑल आउट आपल्याला पाहायला मिळाले होते. मात्र लो स्कोर निश्चित पाहायला मिळाला होता. दुसऱ्या दावेचा प्रयत्न झालाय, ते थोडासा कमी पडला गेला जिग्नेश. खरं तर थ्रो जो होता तो व्यवस्थितरित्या झाला होता, मात्र इथे जर पाहिलं तर एस्टॅनवरती हा बॉल लागलाच नव्हता. थोडीशी दुखापत असेल आणि त्या ठिकाणी एसटी रक्षक चेंज केला जाईल. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 11 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट्स. आतापर्यंत 6 धक्के हे महत्वाचे आपल्याला पाहायला मिळालेत. 50 धावा उल्लेख केला होता ज्या वेळेला अशोक यांच्याशी चर्चा झाली.
आणि त्या 50 धावा नाही आतापर्यंत जमा करू शकलेत, कारण की या तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. इथून जर पाहिलं तर मग तिसऱ्या षटकाच्या समाप्तीच्या अगोदर आणि समाप्तीनंतर जर पाहिलं तर मग 40 कमीत कमी धावा तुमच्याकडे जमा असायला हव्या होत्या. इथे लवकर धक्के लागलेत. एखादा खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत जरी थांबला, चांगली फलंदाजी करू शकला, तरी सुद्धा 30-35 धावा झाल्या तरी देखील चांगला स्कोर पाहायला मिळेल. दरम्यान इथे स्कूप केले बॉलला, इम्प्रोवाइज शॉट, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. आतापर्यंत सगळं काही व्यवस्थित झाले आहे. वाघोबा स्पोर्ट्स टिवरीच्या या माध्यमातून फिल्डिंग अचूक झाली, त्यानंतर गोलंदाजी सुद्धा अचूक राहिले. बारा धावा धावपळकावरती आतापर्यंत. आई मरुदेवी स्पोर्ट्स राजावली ब या संघाचं हे नेत्रदीपक आयोजन नगरसेविका चषक रजनी स्पर्धा आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधील ही पहिली रजनी स्पर्धा आहे आणि खऱ्या अर्थाने म्हणायचं झालं तर मग हा उल्लेख नेहमी केला जाईल आणि कोऱ्या कागदावरती निश्चित हा इतिहास लिहिला जाईल. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4-2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ऑफसिकच्या बाहेर चांगला भेदक मारा पाहायला मिळालाय. आतापर्यंत जे फलंदाज आपण जीवदानी गिरीश संघाचे पाहिले त्यांनी जास्त काही करू शकले नाही आहेत. चौकार आणि षटकार जे जास्त यायला हवे होते ते आतापर्यंत आले नाही आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त एक षटकार आला, तो षटकार हर्षने खेचला होता, मात्र त्यानंतर खामोश आपल्याला पाहायला मिळालेत फलंदाज. इथे जसा उल्लेख केला आहे तसा हवेमध्ये बॉल चेंडूच्या खाली करण पुढे सरसावेल आणि इथे अजून एक धक्का, अजून एक फलंदाज बाद झालाय. हा फलंदाज क्रमांक 7वा असेल जो तंबूच्या आशयाला त्या ठिकाणी निघालाय. थँक्यू सो मच डीजे. इथे बघा 3 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 12 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सर्वाधिक कमी धावसंख्या जमा केल्या टीम गिरीश संघानं. सात धक्के लागल्यात आणि शेवटचे एक षटक शिल्लक. निलेश परेड गोलंदाजीच्या माकवती सज्ज झाल्यात. हिज अ लेफ्ट आर्म बॉलर आणि एक चांगला खेळाडू आपल्याला नेहमी पाहायला मिळतोय. ॲज अ परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. या षटकामध्ये जास्त धावा घ्याव्या लागतील कारण की 12 धावा फक्त ना फक्त स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्यात. इथून या षटकामध्ये 20 ते 25 धावा येणं निश्चित असेल. निलेश परेड राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, चांगला बॉल आहे. निलेशला आपण लेफ्ट आर्मर म्हणून पाहिलंय, मात्र गोलंदाजीची जी ऍक्शन आहे ती निश्चित उजव्या हाताने तो टाकतोय. इथे फिल्डिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू वापरला गेलाय. सूचना आहे यानंतर ज्या संघांचा मॅच आहे राहुल, कुठल्या 2 संघात टॉस साठी आपण आमंत्रित करतोय. हा षटक संपण्याच्या अगोदर या ठिकाणी कर्णधारांनी उपस्थित राहायचं आहे. येस राहुल. येस नक्कीच. बाबोळा बॉईज बाबोळा आणि त्यांच्या विपक्षात टीम इगल स्पोर्ट्स नायगाव. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण सज्ज राहा. त्या ठिकाणी टॉस केला जाईल एक षटकाच्या समाप्तीनंतर. येस थोडासा उशीर झाला, मात्र इट्स व्हाईट बॉल ऑन द लाईन वरती हा चेंडू पडला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव समोरच्या संघाला बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 13 या अंकावरती. निलेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. इथे कॅचची शक्यता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत रोशन. पुन्हा एकदा बघा हाच खेळाडू फ्रेम मध्ये येत असताना आणि अजून एक नेत्रदीपक कॅच टिपत असताना अजून एक धक्का. 8वा लागलाय जीवदानी गिरीश संघाला.
एक एक पायरी चरीन आई तुझे जेवणाची एक एक पायरी चरीन आई तुझे जेवणाची जगन हाय पावर आदी मायेची जगन हाय पावर आदी शक्तीची थँक्यू सो मच जे कालचा दिवस आठवला लगेच, कारण की न्यू स्टार मडबीपाडा आणि आई मरुदेवी राजावली ब संघ म्हणजे आयोजक संघ आहे. कालचा दिवस जर बघितला तर ऑल आउट होताना पाहिला गेला आपण, आणि आजचा दिवस सुद्धा जर पाहिला तर पहिला मॅच आहे, आणि या मॅच मध्ये जर बघितलं तर आई जीवदानी गिरीजा संघ त्याच दिशेनं मात्र जाताना पाहायला मिळाला आहे. फिलिप आल्यात, भरपूर दिवसाने हा खेळाडू खेळताना दिसला आहे, मात्र इथे फुल टॉस बॉल सोडणार नाहीये आणि चेंडूला मात्र धाडलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकाराकरिता 6 धावा. जशी काही अमृताची आईच्या चरणावर घागर आई माझी केलंबा माईचा आहे ते सागर. थँक्यू सो मच डीजे. जरी सराव नसला तरी देखील माझे इरादे स्पष्ट आहेत. माझा जो नेचरली जो खेळ आहे तो मला खेळायचा आहे. इथे गरज आहे सध्या जीवदानी गिरीज संघाला, आणि फिलिपने ते करून दाखवलंय. षटकार, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, वेगवान बॅट जोरकस मारली होती, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. भरपूर उंच पुरा असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फिलिपला आपण पाहिलंय. लहानपणापासून या क्रिकेट पटूला आपण पाहताय खेळताना. निलेश याचा पुढचा बॉल राईट मोहम्मद विकेटचा मारा करतायत. बॅटची कडा मोठी, आणि इथे चुकी केली नाहीये एसटी रक्षकाने, आणि अजून एक विकेटचं पतन झालंय. हा धक्का क्रमांक असेल तो म्हणजेच 9वा. फिलिप बॅक टू द आउट. चला, दोन्ही कर्णधार अजून आलेले नाहीयेत. विनंती असेल दोन्ही कर्णधारांना हा मॅच ही इनिंग संपेपर्यंत आपण टॉस बॉक्स मध्ये असायला हवेत, विथ डिसिजन आणि विथ इंटरफ्री. येस, या ठिकाणी आलेले आहेत बाबुला बॉईज बाबुला संघ, खूप खूप स्वागत आहे. त्यानंतर अजून एक संघ जो आहे तो बाकी आहे, या लवकर या, कारण वेळ नाहीये. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. 2 चेंडू शिल्लक आहेत, आणि एक शेवटचं विकेट राहिलाय ऑल आउट साठी. धावसंख्या जर पाहिल्या आपण तर 19 धावा. आज सुद्धा 19 हा आकडा डोळ्यासमोर येतोय. काल जर बघितलं तर ज्या ज्या वेळेला स्कोर कार्ड वरती लक्ष केंद्रित केलं गेलं त्यावेळेला 19 हा आकडा लक्षात येत होता. इथे विपुल आल्यात. विपुलसाठी हा जर बॉल पाहिला तर ऑफस्टिकच्या बाहेर लेंथ वरती पडणारा बॉल, स्विंग अँड मिस इथे राहिला गेलाय. शेवटचा एक बॉल शिल्लक, आणि शेवटची एक विकेट सुद्धा शिल्लक आहेत ऑल आउट साठी. आतापर्यंत आई जीवदानी गिरीज संघाचं जर पाहिलं आपण तर बॅटिंग लाईनअप इथपर्यंत आलीच नाहीये, कारण की तोल नेहमी सावरायचे. आकाश, त्यानंतर संतोष, त्यानंतर विवेक, त्यानंतर अशोक, त्यानंतर राकेश. मात्र आज जर पाहिलं तर पूर्णच्या पूर्ण 11 आपल्याला खेळाडूंना त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. 19 धावा झाल्यात. 20 धावसंख्या करायची आहे, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 5ची सरासरी मेंटेन राहील. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, म्हणजेच टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सेकंड मॅचचा टॉस केला जाईल, आणि त्या ठिकाणी सज्ज असतील माझे साथी समालोचक मित्र गुरुवर्य सागर माळी सर. मी विनंती करतो या ठिकाणी आदरणीय सन्माननीय रंगनाथदादा वर्गना यांना त्यांच्या शुभ हस्ते, लक्षात असू द्या हेड आणि टेल आहे, तर या आपण बाबुळा बॉईज संघ अगोदर पोचला होता, त्यामुळे आपल्याला संधी मिळेल हे लक्षात असू द्या. टॉस केला जाईल, जो संघाचा कर्णधार अगोदर पोचेल त्याला बोलण्याची संधी. उडवा दादा. टेल असा कौल झालेला आहे, आणि आलाय टेल. टॉस जिंकला बाबुळा बॉईज बाबुळा संघाने. दादा हात मिळवा, शुभेच्छा द्या, आणि त्यानंतरच आपण या ठिकाणी रजा घ्या. तर मी दादांना विनंती करतो आदरपूर्वक बसावं. बाबुळा बॉईज बाबुळा संघाने टॉस जिंकलेला आहे, आणि बाबुळा संघ काय निवडतोय? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण. भरपूर जण क्षेत्ररक्षण घेतात, तुम्ही सुद्धा स्वाभाविक त्याच्याच बाजूने गेलेलात. मात्र आयोजनाबद्दल काय सांगाल, कसं आयोजन? आयोजन तर खूप सुंदर आहे. आमची एंट्री नव्हती, पण आम्हाला
वाईट कार्ड एंट्री भेटल्यामुळे आम्ही तुमचे धन्यवाद करतो. खूप खूप अभिनंदन. तुमचं वाईल्ड कार्ड एंट्री आहे, मात्र फायदा होईल अशी अपेक्षा आहे. तर तुमच्या संघाला तुम्ही जॉईन करू शकता. येस. तर इथे आपण पाहतोय प्रथमेश आहे. प्रथमेश प्रथमतः आजचा परिस्थिती पाहता किंवा मग मागील 2 दिवसाची परिस्थिती पाहता पहिल्या दिवसामध्ये जास्त धावा होत होत्या. काल आपण जर पाहिले सुरुवातीचे 2 सामने ऑल आउट झाले होते पहिले बॅटिंग करणारे. तुम्हाला सुद्धा प्रथमतः बॅटिंग करायची आहे. गिरीश संघाची अवस्था आपण पाहतोय, मात्र बॉलिंग सुद्धा फार महत्त्वाची आहे. तर किती धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आम्ही नक्की 40 ते 60 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया. 40 ते 60 पर्यंत प्रयत्न कराल. मात्र आज काही खेळाडू कमी असतील की मग सर्व खेळाडू आहेत? नाही, सर्व खेळाडू आहेत. शुभेच्छा असतील तुम्हाला. मात्र या आयोजनाबद्दल काय सांगाल? नक्कीच खूप छान आयोजन केलं आहे आई मरुदेवर स्पोर्ट्स राधावळी या संघाने. त्यांचा सुद्धा धन्यवाद आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली म्हणून त्यांचा सुद्धा धन्यवाद. शुभेच्छा असतील तुमच्या संघाला. तुम्ही जॉईन करू शकता. लक्षात असू द्या, या ठिकाणी आपण जर बघितलं तर नक्कीच पहिली ही ऐतिहासिक स्पर्धा किशोर गांगुर्डे आणि त्यांचा संघ मरुदेवी राजावळी बी यांच्या माध्यमातून आयोजित केलेली आहे. आणि या स्पर्धेचं नामकरण जर आपण पाहिलं तर नगरसेविका चषक 2026चा हा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसातील दुसरा मॅचचा टॉस झालेला आहे. तो टॉस जिंकलाय बाबुळगाव संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र पहिल्या सामन्याची दुसरी इनिंग या ठिकाणी सुरू होते. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. एक घरचा संघ आहे आणि एक आपण पाहतोय की एक पाहुणा संघ आहे. एकूण टार्गेट कितीचं आहे तर आपण पाहतोय टार्गेट जे आहे ते 20चं आहे. म्हणजे आज सुद्धा 19चा आकडा या ठिकाणी लागलाय. चेंडू या ठिकाणी स्पिन केला होता. ऑफ स्पिनचा पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने समाचार चौकार. आई माझी तेलंबा मायेचा हाय ते सागर. आई माझी तेलंबा मायेचा हाय ते सागर. थँक्यू विजय. बघा, संतोष डाबले पहिलं षटक हाताळण्यासाठी आला. पहिला चेंडू ऑफस्पिन पद्धतीने हाताळला गेला होता. आता मात्र पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. डीप गली क्षेत्रामध्ये जाईल चेंडू 4 धावांसाठी. अशा पद्धतीने जर तुम्ही क्षेत्ररक्षण केलं तर नक्कीच समोरचा संघ सहजतेनं विजयाच्या बाजूने वाटचाल करेल. चौकार. आई माझी एक वीरा सुखा दुकान माझी पाठीशी माझी एक वीरा सुखा दुकान माझ्या पाठीशी. संतोष याच्यावरती पूर्णपणे आक्रमण चढवलं. 8 धावा 2 चेंडू मध्ये. दरम्यान हा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण थ्रो मात्र थोडासा कमजोर बघायला मिळाला. क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच थोडीशी नाराजी मी म्हणेन संतोष डावले याच्या माध्यमातून व्यक्त केली गेली पहिल्या सुरुवातीच्या दुसऱ्या चेंडूवरती. मात्र 9 धावा धावफलकावरती लागल्यात. एकूण 20चं टार्गेट आहे 24 चेंडूमध्ये. आतापर्यंत धावसंख्या 3 चेंडूमध्ये 9 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि या धावफलकावरती ज्या 9 धावा लागल्यात त्यासाठी फक्त 3 चेंडूचा वापर या ठिकाणी केलाय. हवेमध्ये चेंडू खेळलाय. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. चेंडूनं या ठिकाणी दिशा थोडीशी बदलली होती, मात्र त्या ठिकाणी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला तर 2 धावा पूर्ण झाल्यात. सूरज माळी ज्याचं की रेकॉर्ड या मैदानावरती जबरदस्त आहे. 6 चेंडूमध्ये हा 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 काय घडतंय. गिरी संघ या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण करत असताना षटकार आणि धाव फलक पुढे सरकेल ते म्हणजेच जाऊन पोचतंय. 15. चैता पाकाचे महिन्याला आई तुझा डोंगर तनाविला. चैता पाकाची महिन्याला आई तुझा डोंगर लखलखला. गंगोच्या सूर्याला आई तुझा Thank you, DJ. तुझा बांधियाला. काय जबरदस्त या ठिकाणी संघ मानला जातो गिरीश संघ. मात्र आज काही घडलंय ते नक्कीच आपण समजू शकत नाहीये. नाराज आहेत स्वतःवरती शोल्डर डाऊन करताना. मात्र क्रिकेटचं मैदान असो किंवा मग आयुष्याचं मैदान असेल, आज मात्र इथे तुम्हाला लढावं लागणार आहे.
कारण की असं वाटतंय की सर्व काही संपलंय, मात्र तिकडनं काही ना काही नवीन करून दाखवावं लागेल. सरळ केला जातोय चेंडूला, चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. येथे मात्र खेळ झालाय खल्लास आणि संघ जिंकलाय वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघ. पहिला सामना जबरदस्त रन चेस या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 21 धावा पूर्ण झाल्यात. आयोजन एक नंबर आई मरुदेवी राजावळी संघाचं चर्चा होतय